वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। कहाणी गणपतीची। ऐका गणेशा तुमची कहाणी। निर्मळमळे उदकांचे तळे, बेलाचं वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा। हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, भाद्रपद चौथी संपूर्ण करावा। संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं। अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे, पाविजे चिंतिली लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्य सिद्धी करीजे। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। कहाणी बुध बृहस्पतीची। ऐका बुध बृहस्पतीनं तुमची कहाणी। 8 पाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला 7 मुलगे होते, 7 सुना होत्या। त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेस जात। राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाही म्हणून सांगत असत। असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले, सर्वांचे हात रिकामे झाले। मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले। सर्व सुनांनी सांगितलं, असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झालेत। सर्वात धाकटी सून शहाणी होती। तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही, ब्राह्मण विनमुख जातात। तो त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असता धर्म केला नाही, ही आमची चुकी आहे। आता आम्ही पूर्वीसारखेच होऊ असा काही उपाय सांगा। ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा। आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुली काढावी। संपत्ती पाहिजे असल्यास, पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी। त्याची मनोभावे पूजा करावी। अतिथीचा सत्कार करावा, म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात। त्याप्रमाणे ती करू लागली। एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवीत आहेत आणि मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे। ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली। त्यांनी तिची थट्टा केली। इकडे काय चमत्कार झाला? तिचा नवरा प्रवासास गेला होता। त्या नगराचा राजा मेला। गादीवर दुसरा राजा बसल्याशिवाय प्रेत दहन करावयाचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं? हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली। ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दौंडी पिटवली। हत्तीणीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली। मंडळींनी त्याला हकलून दिली। पुन्हा हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली। त्याप्रमाणे 3दा झालं। पुढं त्यालाच राज्याभिषेक केला। नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली, तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली। मग राजानं काय केलं? मोठ्या तलावाचं काम सुरू केलं। हजारो मजूर खपू लागले। तिथं त्याची माणसं आली। राजानं आपली बायको ओळखली, मनामध्ये संतोष झाला। तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नांची कथा सांगितली। देवानं देणगी दिली, पण जावांनी थट्टा केली। राजाने ती गोष्ट मनात ठेवली। ब्राह्मण भोजनाचा थाट केला। हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं, तूप वाढ म्हणून सांगितलं। ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले। जावांचा सन्मान केला। मुलं बाळं झाली। दुःखांचे दिवस गेले, सुखाचे आले। त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली। तशी तुम्हा आम्हावर करोत। ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।
नवग्रह स्तोत्र. जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महाद्युतिं तमोरीं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं हस्तं शक्तिं च मङ्गलं प्रणमाम्यहं. प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं. देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं. नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्. अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं. पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्. इति व्यासमुखोद्गीतं यः पठेत् सुसमाहितः दिवा वा यदि वा रात्रौ विघ्नशान्तिर्भविष्यति. नरनारीनृपाणां च भवेद्दुःस्वप्ननाशनम् ऐश्वर्यमतुलं तेषाम् आरोग्यं पुष्टिवर्धनं. ग्रहनक्षत्रजापीडास्तस्कराग्निसमुद्भवाः ताः सर्वा प्रशमं यान्ति व्यासो ब्रूतेन संशयः. इति श्रीव्यासविरचितं नवग्रहस्तोत्रं सम्पूर्णम्. बांधी है खुशियाँ तेरी खुशियाँ दे विच खिलती है ख्वाब मेरी उम्मीद मेरी पूरा तो करे ओ वीर मेरे. न जान तेरे और मान तेरा तेरा साथ रहे ओ वीर मेरे. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. शिवस्तुती. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी. रवींदुदावा नलपूर्ण भाळी सतेजनेत्री तिमिरांध जाळी ब्रह्मांडदीशा मदनांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी. जटाविभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीतगौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी. वैराग्ययोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी. उदारमेरूपतिशैलजेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी जो गजचर्मधारी तुझवीण शंभो मज कोण तारी. ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीण शंभो मज कोण तारी.
कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हळाहळे कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडामणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भूताधिनाथ अरियंतकाचा, तो स्वामी माझा भज शांभवाचा. राजा महेश बहुबाहुधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. नंदीहराचा हरनंदिकेश, श्री विश्वनाथ म्हणती सुरेश. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भयानक भीम विक्राळ नग्न, लीला विनोदे करी काम भग्न. तो रुद्र विश्वंभर दक्ष भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. इच्छाहराची जग हे विशाळ, पाळी रचितो हरिब्रह्म गोळ. उमापती भैरव विघ्नतारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. प्रयागवेणी सकळा हराच्या, पदारविंदी वाहती हरीच्या. मंदाकिनी मंगल मोक्षकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कीर्ती हराची स्तुती बोलवेना, कैवल्यदाता मनुजा कळेना. एकाग्रनाथ विष अंगीकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सर्वांतरी व्यापक जो नियंता, तो प्राणलिंगा जवळी महंता. अंकी उमाते गिरिरूपधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सदा तपस्वी असे कामधेनू, सदा सतेज शशिकोटी भानू. गौरीपती जो सदा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कर्पूर गौर स्मरल्या विसावा, चिंता हरी जो भजकां सदैवा. अंती स्वहित सूचना विचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. विरामकाळी विकळे शरीर, उदास चित्तीन धरीच धीर. चिंतामणी चिंतने चित्तहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुखावसाने सकळे सुखाची, दुःखावसाने टळती जगाची. देहावसाने धरणी थरारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. अनुहत शब्द गगनी न माय, त्याचे निनादे भवशून्य होय. कथा निजांगे करुणा कुमारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. शांती स्वलीला वदनी विकासे, ब्रह्मांड गोळी असुनी न दिसे. भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पितांबरे मंडित नाभिजाची, शोभा जडित वरी किंकिणींची. देव दत्त दुरितांतकारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. जीवा शिवांची जडली समाधी, विटला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी, तुझ वीण शंभो मज कोण चारी. निधान कुंभ भरला अभंग, पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग. गंभीर धीर सुरचक्रधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. मंदार बिल्वे बकुले सुवासी,
माला पवित्र वहा शंकरासी, काशीपुरी भैरव विघ्नहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, जाई जुई चंपक पुष्प जाती, शोभे गळा मालती माळ हाती, प्रताप सूर्य शरचापधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे, संपूर्ण शोभा वदनी विकासे, नेई सुपंथे भव पैलतीरी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, नागेश नामा सकळा जिव्हाळा, मना जपे रे शिवमंत्रमाळा, पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, एकांती ये रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी, शिणलो दयाळा बहुसाळ भारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी, शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको, तीर्थासी जाऊ नको, योगाभ्यास नको व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टांश शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभू सोडू नको. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. इति शिवार्पणमस्तु. धन्यवाद. नमस्कार.